आर्ट्स नाट्य विभागाचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहेत नाटक गोरवा यामधील लेखन लेखक शिवराज गोरे दिग्दर्शक सुधीमा पारस आपले परिचय इन्स्पेक्टर समर्थक तीर्थकर चित्रा गायत्री कोंबे अनिता आणि मंगला रुबाई देशपांडे मधुकर प्रधान ओंकार नायक प्रकाश कुशल शिंदे पार्श्वश्री कुशल ठाकरे वेशभूषा रुबाई देशपांडे अनुप कुशा गायत्री कोंबे समर्थक तीर्थकर सविनय सादर केला आहे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर गेली 2 वर्षे फिल्मफेअर बेस्ट ॲक्ट्रेसचे नॉमिनेशन मिळालेली यूथ आयडल म्हणजे अनिता देवी ही नुकतीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. तिचा नवरा म्हणजे फिल्म प्रोड्युसर मधुकर प्रधान याने चित्रा आणि अनिता सोबत 2 पिक्चर साईन केले आहेत. पुढच्या 6 महिन्यात चाहत्यांना अनिताचे 2 मूव्हीज बघायला मिळतील. हल्लीच 1 महिना आधी एका इव्हेंटला अनिताला बघण्यासाठी फॅन्सने घातलेल्या राड्यामुळे अनिता देवींची प्रसिद्धी इतक्या वेगाने वाढेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. एक धक्कादायक आतली बातमी म्हणजे काही लोकांनी ह्याच अनिता देवींना चक्क तमाशात नाचताना देखील बघितलं आहे. पुढील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देऊच. अनिता प्रधान आहा फार दिवस गुंगारा देत होता. विसरू नका मी पण इन्स्पेक्टर न खाते. समजलं? काय समजलं? तुमचं नाव इन्स्पेक्टर नखाते हे समजलं. बकवास बंद. अहो पण मी केलंय काय? काय केले? काय केलं नाही ते विचारा. मला बघून खरंच टळक लागतं काय? हो. हा मग तो तप करा. तो तप. That's good. कानून के हात लंबे होते. शेवटी रेड हँडेड पकडलंच तुम्हाला. अहो पण इन्स्पेक्टर पण मी काहीच नाही केलं ना. ओ इंसाफ के घर में देर होती है अंधेर नहीं. समजलं? मधू जरा लवकर बाहेर गेले. काय झालं ग? हे बघ. थम्स अप. हँड्स अप. काय टाकलं? अहो चुकून पडलं. काय टाकलं? पुस्तक आहे. आहा काळे धंदे गोरे लोक तुमच्या घरातले सगळ्यांच्या खुनानं रंगलेले दिसताय. अहो तुम्ही असं काय करताय? तुमचे हे काय वाचताय ते बघतोय. काय? अहो हे आमचे हे नाहीयेत. हो. काय हे तुमचे हे नाहीये? नाही. हा बिंदास एका घरात राहताना म्हणता हे तुमचे हे नाहीत म्हणून. अहो खरंच नाहीये तो. आणि हात वर करून बोलायला मोकळे. वा मग हे कुणाचे हे? अनिताचे. अनिता प्रधान. हो. अनिता प्रधान. तो अनिता प्रधान. हो. चित्रा चंद्रिका अनिता प्रधानाचे मिस्टर तुम्ही? हो. सॉरी मिस्टर. मधुकर प्रधान. हॅलो मिस्टर प्रधान मी इन्स्पेक्टर नखात. हाऊ डू यू डू? हाऊ डू डू? मी हात खाली घेऊ का? हो मी चित्रा तुम्ही हात खाली घेऊ शकता. अय्या मिस चित्रा म्हणजे तुम्ही मला ओळखता? तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो मी काय. पण मग इन्स्पेक्टर मला एक सांगा तुम्ही आला मला हँडसअप का केलं तो? अहो तुमच्या विरुद्ध गंभीर आरोप आहे. कसला? महाराष्ट्राच्या तरुण पिढीच्या काळजाला चटके लावून दुखापत केला. तुमच्या विरुद्ध पकड ओढाण काढला पाहिजे. इन्स्पेक्टर तुमच्या पोलीस खात्यात लग्नाच्या वेळी बायकोवरही पकड वॉरंट बजावतात वाटतं. बघा जोक मारताय. अहो जोक नाही मारत आहे. सिरियसली बोलतोय. सिरियसली? मग मला पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची. सिरियसली काय? आणि त्या देवीचा विषय कुठला? त्यांच्यामध्ये 2 बाया वास करतात. काय?
असेल काही हा. वास करतात. अहो पण हसताय काय? सिरियसली सांगतोय. इन्स्पेक्टर, अहो 2 बाया काय? करेक्ट, 2 बाय. आणि तब्येताने एक स्त्री नसून त्यांच्यामध्ये 2 बाया वास करतात. अवघड आहे. काही काय इन्स्पेक्टर, 2 बाया म्हणजे 2 in 1, राईट? यस. स्टॉप इट इन्स्पेक्टर. हसून हसून पोट दुखायला लागलं माझं. मग नका हसू. काय? पोट दुखत असेल तर हसू नका. इन्स्पेक्टर या असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये हम्म. आणि ते प्रत्यक्षात घडणं सुद्धा अशक्य आहे. अहो ते नाटक सिनेमा ठीक आहे तिकडे ऍक्टिंगला स्कोप आहे ना. एक्झॅक्टली. हं. तुमचा विश्वास नसेल ना मधुकर, तर तो बसेल. कसा कारण दुसरं व्यक्तिमत्व कसं शोधून काढायचं हे कळलंय मला. बर अय्या इन्स्पेक्टर, मग तुम्ही मला सांगा की तुम्ही दुसरं व्यक्तिमत्व कसं शोधून काढताय? एकदम सोपं आहे निश्चित. अहो नाक दाबलं ना की तोंड उघडतं. हा. हा. हिश्श, म्हणजे इन्स्पेक्टर तुम्ही आणि त्याचं नाक दाबणार की काय? करेक्ट. म्हणजे मी त्यांचं नाक दाबेल आणि त्यांचं तोंड उघडेल मग त्यांच्या आतली बाई बाहेर येईल. इन्स्पेक्टर नका ते हा. तुम्ही आणि त्याचे हितचिंतक आहात ना म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. हम्म. तुम्ही इथं इन्स्पेक्टर म्हणून आला असतात ना तर ती गोष्ट वेगळी होती. बर. आणि आता जो तुम्ही जो विषय बोलताय ना तो माझा खासगी विषय हम्म. आणि त्याचं करिअर आणि तिची प्रकृती तुमच्यापेक्षा जास्ती काळजी मला आहे. मधुकर, अरे उगाच चिडतोयस तू. आता उगीच चिडत नाहीये. हे काय चाललंय का यांचं हा? आता चेष्टा मस्करी एखाद्या वेळेस ठीक आहे ना पण हा माणूस डायरेक्ट माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलतोय. आणि हो इन्स्पेक्टर बोला. एका बाईमध्ये 2 बाया वास करतात हे जर खूप तुम्ही आणि त्याच्या डोक्यात भरवत असाल ना ते मला चालणार नाही आणि ते डॉक्टरांनाही खपणार नाही. हा. तुमचं म्हणणं अगदी रास्त मिस्टर मधुकर. आणि त्या देवीचा चाहता म्हणून इतक्या खोलात जाणं योग्य दिसत नाही. बरोबर. मी आणि त्या देवीचा चाहता हे खरंय. थोडासा पोरकट वागतोय हेही खरंय. पण मधुकर, मी इन्स्पेक्टर आहे ते जास्त खरंय. म्हणजे म्हणजे मी त्या रिसर्च चौकशीसाठी आलोय. चौकशी? चौकशी Yes. कसली चौकशी? खुनाची. कोणाची? कुणाची? यस. एका खुनाच्या संदर्भात मी इथं आलो. आय कांट बिलीव्ह इट. कुणाचं झालंय खून? माहित नाही. हा? काय खून कुणाचं झालं माहिती नाही? नाही ना. पिस्टल पंचायत आहे ना. इन्स्पेक्टर मी चेष्टाच्या मूड मध्ये नाहीये. हो मी पण असं चेष्टाच्या मूडमध्ये नाही हो. पण आता नियतीच आपल्यासोबत चेष्टा करत असेल तर आपण तरी काय करायचं ना? हो, माहितीच आहे. मग खून झाला त्यात आणि त्याचा काय संबंध आहे? माहित नाही. मग तुम्ही तर चौकशीला येण्याचं कारण? माहित नाही. इन्स्पेक्टर बसा बसा या. सांगतो बसा बसा बसा. अहो बसा. ओ खून कुणाचा झालाय हे माहित नसल्यामुळं त्याचा शोध कसा लावायचा हेही माहित नाही. पण मागं डोंबिवलीला एक कुत्रा बिस्किट खाऊन मेला तर बांबुड्याला एक डेड बॉडी सापडली. म्हणजे बघा कुठला शोध कुठं लागेल काय सांगता यायचं नाही. इन्स्पेक्टर खून झालाय तोही कुणाचा तरी हे तुम्ही ठरवलं कसं? हा. फोर्ड साईड. हा? फोर्ड साईड. यस 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 करेक्ट. हल्ली एआय भविष्य सांगतोय हे माहिती असलंच तुम्हाला. हो, AI. कंटिन्यू. तर आज माझ्या कुंडलीमध्ये खून लाभ असं लिहिलं होतं. मग आता तुम्ही सांगा ना एआय कशाला खोटं बोलेल? या बिचाराला काय मिळतं ओ खोटं बोल काय? इन्स्पेक्टर प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. लेट्स टॉक अ बिझनेस मिस्टर मरुकर. बिझनेस? यस. मला सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? झाले असतील 2 वर्ष. झाले असतील नाही. नक्की किती वर्ष झाली? अहो नक्कीच सांगतोय. तारीख? 13 जुलै. 13 जुलै. 13th ऑफ जुलै. ओके. तुमच्या लग्नाच्या वेळेस पाऊस पडत होता? हा? म्हणजे म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी पाऊस पडत होता? इन्स्पेक्टर तुम्हाला कसं माहिती हो? अहो पावसाळ्यात पाऊस नाही पडणार मग काय उन्हाळ्यात पडणार? इन्स्पेक्टर मी इथं चेष्टाच्या मूड मध्ये नाहीये. हा. मी पण चेष्टाच्या मूडमध्ये नाही. सांगितलं ना तुम्हाला. मला सांगा लग्नानंतर तुम्ही हनीमूनला गेला होता? म्हणजे आपल्याकडे जातात ना नॉर्मली म्हणून विचारलं.
इन्स्पेक्टर तुम्ही सरळ प्रश्न विचारणार आहात का? अहो मी वाकडं कुठं विचारलं, हनीमूनला गेला होता का? हो गेलो होतो. मग कुठे गेला होता? माथेरानला. माथेरान. वाव, सच अ लवली प्लेस. मी नेहमी जातो. कुठे? हनीमूनला? नाही हो, जस्ट फिरायला. ओ, तिथं तुमच्या आणि अनिता देवीमध्ये अशी कोणती घटना घडली होती का? कमाल करताय हो इन्स्पेक्टर. नाही आता हनीमूनला गेल्यावर दुसरं काय घडणार आहे? हा ना. ते घडते हो. काय असं घडलं का? काय घडू नये असं, म्हणजे काय अनपेक्षित? ओ, इन्स्पेक्टर हम्म. मी असल्या थिल्लर प्रश्नांची उत्तरं नाही देणार या. हा फार्स पुष्कळ झाला. प्लीज स्टॉप इट. तुमचं चुकतंय मधुकर. हा फार्स नाही, हा एक जबरदस्त सस्पेन्स आहे. कारण हा फार्स असता तर माझं इथं काहीच काम नव्हतं मधुकर. इन्स्पेक्टर तुम्ही जाऊ शकता प्लीज. मी जाऊ शकतो, पण मी जाताना तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकतो का? जर तुम्ही इथं उत्तर द्यायला कम्फर्टेबल नसाल तर तुम्हाला चौकीवर यावं लागेल. मी काय म्हणते मधुकर, उगाच चौकी बिवकी कशाला? चौघात इशू व्हायचा. ते सांगतो. अगं मग काय ही यांची चौकशी करण्याची पद्धत आहे का? ओ, पण मला वाटलं तुम्हाला आवडेल ही पद्धत. अहो हल्ली हसत खेळत अंक गणित सुद्धा शिकवतात. आता हसत खेळत चौकशी केली तर काय हो. एनिवे फॉरगेट इट. मला सांगा, तुम्ही जेव्हा हनीमूनला गेला होता तेव्हा तुमच्या आणि अनिता देवीमध्ये अशी कोणती घटना घडली जी फक्त तुम्हाला दोघांनाच माहिती? हो अनिता घोड्यावरून पडली होती. घोड्यावरून? हो. एक्सलंट. आणि तिचा पायही मुरगळला होता. पण हे प्रश्न का विचारताय तुम्ही? काय रे गंमत म्हणून असंच. हं? गंमत? कसली गंमत? ते तुम्हाला अनिता देवी आल्यावर कळेलच, पण त्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाचं. अनिता, गाडी नो पार्किंग मध्ये लावू नकोस हा. मॅडम सेल्फी मॅडम. ऑलरेडी इथे पार्किंगचा इतका इश्यू आहे आणि त्यात हा गणेश नेहमी घोळ घालतो. हाय, आय एम सो टायर्ड. ओ, इन्स्पेक्टर नखाते राईट? येस मॅडम, माझं नाव ओळखीचं आहे तुमच्या. हो, साधारण 1 महिना आधी तुम्ही एका इव्हेंटला मला सिक्युरिटी दिली होती राईट? करेक्ट. आणि त्यात तुमचं आडनावही वेगळं आहे, सो राहिलं लक्षात. हो, वेगळं वेगळं म्हणजे मॅडम? नाही, त्याचं काय आहे, माझ्या माहितीतले सगळे इन्स्पेक्टर खाणार आहेत ना, हा. न खाते असे तुम्ही पाहिलेत. दॅट्स गुड वन मॅडम, गुड वन. मॅडम तुमची हरकत नसेल ना तर मला काही प्रश्न विचारायचे हो. आता माझी हरकत असली तरी तुम्ही विचारायचे थोडीच थांबणार आहात. गो अहेड. मॅडम तुमच्या लग्नाचा वाढदिवस आता जवळ आला असेल ना? लग्नाचा वाढदिवस ना? येस, कम ऑन मॅडम, तारीख आठवत असेलच की तुम्हाला? लग्नाची तारीख त्याचं काय माहितीये का, मला फक्त शूटिंगच्या आणि नाटकाच्या डेट्सच लक्षात राहतात. बर, हनीमून हनीमून आठवतो? कम ऑन इन्स्पेक्टर, ही काय विचारायची गोष्ट झाली? ऑब्विसली आठवतं. छान छान. मग हनीमून साठी गेला कुठं होता? म्हणजे माथेरानला गेला होता, मनालीला का महाबळेश्वर? हनीमूनला ना? हनीमूनला, येस. कुठं गेला होता मॅडम? माथेरान नाही? करेक्ट, माथेरानला गेला होता. तिथे एक छोटासा अपघात झाल्याचा आठवत असेलच तुम्हाला? छोटा अपघात राईट? छोटा. या ऑब्विसली झालाच असेल. मला मिळालेल्या माहितीनुसार तिथून घोड्यावरून पडले होते. घोड्यावरून पडले होते मिस्टर मधुकर. Yes, I can still remember. चांगलाच पाय मुरगळला होता त्याचा. अनिता या या. कुणाचा? म्हणजे घोड्याचा की यांचा? हो इन्स्पेक्टर. म्हणजे मिस्टर मधुकरांचा पाय मुरगळला होता की तुमचा? हा? मिस्टर मधुकर घोड्यावरून नव्हते पडले मॅडम, तुम्ही पडला होता. मी पडले होते का? तरीच म्हटलं काहीतरी गोंधळ होतोय बरा. तुम्ही नव्हता पडलात मॅडम, अनिता देवी पडल्या होत्या. म्हणजे ही बाई अनिता प्रधान नाहीये. तुम्हाला म्हणायचंय काय नक्की? हा? आय एम सॉरी टू टेल यू मिस्टर प्रधान,
पण मराठी रंगभूमीची आघाडीची अभिनेत्री आणि तुमची पत्नी म्हणून वावरणारी ही स्त्री खरी आणि तर कदा नाही. म्हणजे म्हणजे या बाईनं तुमच्या आणि प्रोड्युसरच्या डोळ्यात धूळ पिली. तिच्या आणि अनिताच्या चेहऱ्यातले विलक्षण सांगण्याच्या आधारे घडवत आलेही तुम्हाला गेले 2 महिने. पण इन्स्पेक्टर अनिता कुठे आहे? आणि ही स्त्री कोण आहे? मॅडम याचं उत्तर फक्त या मॅडम देऊ शकतो. कोण प्रख्यात अभिनेत्री अनिता प्रधान म्हणून वावरणारी कोण आहे आणि खरी अनिता कुठे आहे? मला माहित नाही इन्स्पेक्टर, खरंच माहित नाही. अगदी देवा शपथ घेऊन सांगते, अनिता कुठे आहे हे मला खरंच माहित नाही. कोण आहेस तू? आणि तेही तुला माहिती. नाही नाही, ते माहिती आहे ना मला. कोण आहेस तू? मंदा हा मंदा चव्हाण आहे म्या. थँक्यू मॅडम कबूल केल्याबद्दल. बर मला सांगा, कोर्टात कबूल नाही केलं तर? तुम्ही नाहीच करणार मला माहिती आहे ना. अहो कोर्टात गुन्हा कबूल करणारे सज्जन आरोपी असतात. असं असतं ना तर कोर्टाची गरजच नसते. आम्ही मंदिरात जाऊन खटले चालवले असते घंटा वाजवत नाही. पण मग मला सांगा, तुम्ही सिद्ध कसं करणार की मी अनिता नसून मंदा आहे की? एकदम सोपं आहे एकदम सोपं आहे. इथून उडण काय फार लांब नाही. उरण हा. उरणला तुम्हाला काय बी गावायचं नाही बघा. हाय स्वीट. इन्स्पेक्टर हा. मला तुमचं लई वाईट वाटतंय बघा. का? अहो अनिताचे चाहते म्हणून तुम्ही इथं आलात काय हा. आणि तुमची माझी गाठ पडली काय? हा. आता म्या आणि अनिता जुळ्या बहिणी आहोत हे माहित असलेली लोक लई मोजकी आहेत बघा. ती तुम्हाला घावायची नाही. आणि समजा जरी गावली तरी तोंडातनं एक शब्द बी काढायची नाही ती. अहो पण असं कसं? तमाशात काम करणारा तुम्ही तुम्हाला शेकडो शौकीनांनी बघितलं असेल. शेकडो काय हजारो नाही का? हो हो सहज. हा. तमाशात फक्त अनिता काम करायची. आणि तुम्ही काय करायचं? ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. गुपित आहे. हा? आ, आ. तवा माझा ऐका इन्स्पेक्टर. अहो या भानगडीत पडाल तर स्वतःची लई फजिती करून घ्या. म्या आणि अनिता जुळ्या बहिणी आहोत हे सिद्ध करणं तसं जरा अवघडच आहे. आणि जरी केलं सिद्ध तरी गायब झाली तीच अनिता. हे कसं सिद्ध करणार बरं? हा ते मी सिद्ध करू शकतो. हो हो नाही 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 मधुकर नाही. हो हे सांगू नका. अहो इन्स्पेक्टर तिला सिगारेटच्या खांद्यात चटके आहेत. हा ते तर सांगूच नका. कारण ही अनिता नसून मंदा चव्हाण आहे हे तिनं कबूल केले. पण ती कोर्टात असं बोलेल का नाही माहित नाही. हो हो बरोबर आहे. हा. ही बेशरम बाई कुठल्या थराला जाईल काय सांगता येत नाही. अगं आणि त्याच्या नकाची सरही नाही तुला. तिचे जोडे पुसायची लायकी नाही तुझी. मग हे गेले 2 महिने ध्यानात आलं नाही तुमच्या. आणि तुम्ही माझी लायकी काढावी म्हणजे गंमतच नाही का? अनिता कुठे आहे? काय केलंयस तू तिचं? कुठे अनिता? काय केलं सांग तू? बोल कुठे? हो तुम्ही शांत व्हा मिस्टर मधुकर. ही पार पोचलेली बाई आहे. ही अशी नाही ऐकायची. होय ना, माझ्याशी कसं गोडी गुलाबीने घेतलं पाहिजे होय की नाही इन्स्पेक्टर? हो ते सांगतो मी त्यांना. छे आणि त्याचा पैसा आणि प्रतिष्ठा हवी होती तुला. मग रात्री माझ्या बेड मध्ये येताना लाज नाही वाटली तुला? Shut up! तुम्ही ख्यातनाम अभिनेत्री अनिता प्रधान यांच्याशी बोलताय मिस्टर मधुकर. तेव्हा तोंड सांभाळून. आत्ता जीभ सोडली आहे पण लोकांसमोर बोलला तर माझ्या चाहते फाडून खातील तुम्हाला कळलं? तुझं नाही ग अनिता. अगो अगो सध्या तरी माझे आणि इथून पुढेही माझे नाही. त्याचं काय आहे माहितीये का? 3 नाटकं आणि 2 मूवीजचे कॉन्ट्रॅक्ट आहेत माझ्या खिशात. पर्स मध्ये म्हणूयात का इन्स्पेक्टर? हा दॅट विल बी बेटर. यस. त्यामुळे मग आहे हिंमत. नाही म्हणजे सांगताय प्रोड्युसर्सना की मी अनिता नाहीये. इतके दिवस स्टेजवर जी वावरत होती ती मंदा चव्हाण आहे हे सांगताय त्यांना. नाही म्हणजे जवळपास 10 कोटीचं नुकसान होईल त्यांचं. हे बघा म्हणतात आहे. इन्स्पेक्टर अहो मंदा ताई काय मंदा देवी म्हणा की. बर हे बघा मंदा देवी. हा जो चांगला ट्रॅक खेळताय हे कळतंय आम्हाला. तुमच्या ऍक्टिंगच्या आणि डान्साची दाद द्यायला हवी. थँक्यू. पण आम्ही खाकी वर्देवाली अगदी हे नसतो. म्हणजे मंदा चव्हाणच्या ऑपोजिट कंप्लेंट फाईल आहे आमच्या डिपार्टमेंट मध्ये. बर. मला फक्त प्रश्न होता ते फिजिकली कसा सिद्ध करायचा. आता तोही सुटला. म्हणजे आता तुमचे दिवस भरत आलेत मॅडम. फक्त मला सांगा हे सगळं का केलं तुम्ही? का केलं?
केलंय. माझ्या जुळ्या बहिणीला धडा शिकवण्यासाठी केलं मी असं समजत. होय. माझ्या आणि तिच्या रूपात गाडीचा बी फरक नसताना चौकाला लई अप्सरा समजायची ती. मला नाच गाणं शिकू दिलं नाही का स्टेजवर पाय टाकू दिला नाही. तमाशातल्या समजे गलिच्छ सवय उचललेल्या लोकांसोबत जाणून बुजून कुजवलं तिनं मला. आणि हे गेले 8 महिने सहन करते म्या. पर जसं तिचं रूप घेऊन जन्माला आले होते ना, तसं कलेवर जीव टाकणारं तिच्यासारखंच रक्त खेळत होतं माझ्या नसानसात. आज ती उद्दाम गर्विष्ठ आणि ताल घाईशी झाली आणि तिची जागा म्या घेतली. म्या या मंदात चव्हाण तिच्या लेखी अस्तित्वातच नसलेल्या तिच्या वाया गेलेल्या जुळ्या बहिणीला. हो पण आणि त्याचं काय केलं तुम्ही? अनिता, आता ते तुम्ही शोधायचंय ना इन्स्पेक्टर. बघा सापडतीये का? ठीक आहे, मी शोध चालू करतो. तोपर्यंत कुणीही शहर सोडून जायचं नाही. 2 दिवसात येईल परत. ठीक आहे? हो. हे अगं महागडी आहे ना ती. हो असणारच, दुसऱ्यांच्या पैशाची आहे ना. हॅलो, हा मिस्टर शेखावत बोला. येस येस येस, अनिता स्पीकिंग. नाही तुम्ही चेक पाठवणार होता ना? ओ अच्छा, बँक ट्रान्सफर केलं. सो सॉरी, मी बिझी होते, बघितलं नाही. किती केले? 10 लाख? नाही त्याचं काय आहे, मी ऍडव्हान्स न जरा जास्त घेते. हो नाही नाही नाही, इट्स ओके. नाही तुम्ही मधूच्या ओळखीचे आहात ना? हो येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू. मधू अरे दरवाजा उघडा आहे. करतो करतो. म्हणजे तुझा तो बंड्या इन्स्पेक्टर टपकायला नको. कसला इन्स्पेक्टर? बंड्या बंड्या इन्स्पेक्टर. बंड्या. मधू कुठून नाव शोधून काढता रे तुम्ही? बराच आवडलेला दिसतोय तुला. कसे रे पुरुष तुम्ही, लगेच जळायला लागता. कोण? मी? आणि त्या चम्यावर जळणार? अगं तो चमय चमय पाहुलटे. चम्या. मधू असं तितकंही पावळट नाही हा. तितकाच नाही, फार बंड्या बंड्या. कसं काय? आता तूच बघ
बंब्या कुठला. त्याला वाटलं की आपण कार्टूनगिरी करून लोकांना उल्लू बनवतोय. चित्रा चल ना, आज आपण आहे ना डेटवर जाऊ. अरे तुला वेड लागलाय का? बाहेर लोक बघतात यार मधू. भेट वगैरे नको. प्लीज. मधू हल्ली जरा अतिच करतोयस. एवढं कसं रे तू उतावळा? अगं बायको मेली ना माझी, आता माझ्या बरोबर डेटला कोण येणार? हे काय बरोबर नाही हा मधू. म्हणजे स्वतःची बायको मेली की लगेच दुसऱ्या बायकोला वळणं? बाईसाहेब, आणि तर ही जिवंत असतानाही आम्ही तुमच्या बरोबरच यायचो, तुमच्याकडेच वळायचो. हो ना, पण फक्त बायको शूटिंगला गेली ना तर. आताही तुमच्याकडेच वळालं. आता तुला डेटवर चल म्हणतो तर तू किती भाव खातेस ग? अरे आता तुझा तो बर्थडे येईल, मग भांडण फुटेल ना मधू आपलं. प्लीज. अगं त्यात काय भांडं फुटायचंय? आता राज रोज मध्ये राहू की आपण. मी काय म्हणतोय, अनाथ झालास ना आता तू. बायको मेली म्हणून तुझी किती सॅड ना मधू. अरे अरे सो सॅड. मिस्टर अनाथ, तुम्ही आता एक काम करा. तुम्ही ना दुसरं लग्न करून टाका. हो हो करतो ना, पण हे मंदा चव्हाण नावाचं एकदा प्रकरण घरातून जाऊ दे. काय रे मधू, तुला काय वाटतंय? खून तिनंच केलाय का? मला तर वाटतंय तिनेच केलाय. अगं आपल्याला काय करायचंय? की मंदा आणि तो इन्स्पेक्टर घाला म्हणावं काय गोंधळ घालायचा, तो आपला काही संबंध नाही. हे मधू, ऐक ना, तू हा विचार केलास का? तुझा तो बंड्या कसला नर्वस पडेल ना. आपण लग्न करू ना, त्याला नक्की बोलूया. चीफ गेस्ट म्हणून. हो हो हो, तो तुझ्यावर मरतो ना, पागल आहे साला. चालायचोच. बॅचलर आहे ना तो बिचारा. आणि त्याहून तू त्याला झुलवतेस आणि लाईनही देतेस. हा अरे लाईन देते का? कोण 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 आहे? कोण आहे? कोण शिकलं? अरे मला वाटलं तू शिकलास. मी आहे बंड्या, मी आहे बंड्या, मी आहे चंद्या. इन्स्पेक्टर तुम्ही? यस मी. शिक. काय झालं? खरं तर एवढ्यात नव्हतं येणार बाहेर, पण या शिंकेनं सगळं घात केलं. मला तर वाटतंय परमेश्वरानं आयत्या वेळेस घात करण्यासाठी शिंक बनवली असावी. पण एखादी आली ना तर माणूस दाबून ठेवतो. आमचं म्हणजे कसं असतो, सटासट हॅट्रिक. ओ इन्स्पेक्टर, हा काय प्रकार आहे? हा हा चोरून ऐकण्यातला प्रकार आहे मिस्टर मधुकर. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. म्हणून ना तुमच्या लोकांचं हेच पटत नाही. म्हणजे जरा असं चिडलात ना लगेच इंग्रजीवर घसरतात. काय चित्रा देवी नडवच पडलाय. तुम्हाला काय माहिती आज बंड्या ते. इन्स्पेक्टर, मी गमतीनं म्हटलं होतं. गंमत म्हणे. बंड्या काय चम्या काय पोलीस चौकीचे एवढे नाव नसतील. पण तुमच्या लग्नाला चीफ गेस्ट आणि सेलिब्रिटी म्हणून मी नक्की येईल. मधू यार, शिक. ओ इन्स्पेक्टर, तुम्हाला काय अधिकार आहे असा डायरेक्ट घरात घुसण्याचा? हा सरळ बेशरमपणा आहे. वा वा मधुकर, म्हणजे बायको घरी नसताना तिच्या मैत्रिणीकडे वळणं हा बेशरमपणा नाही. पण आम्ही जरा चोरून ऐकलो की झालो बेशरम. वा. अहो इन्स्पेक्टर, चित्रा माझी लग्न अगोदरपासूनची मैत्रीण आहे. हा ऑफकोर्स. हो. आणि तशी ओळख पाहिजे आधीची. मी ऐकलं मग अशा आतून नाही, पण जास्त स्पष्ट नाही ऐकलं. चालायचंच ना हो, चोरून ऐकायचं म्हटल्यावर नाही का. पण तुमचं नाटक आपल्याला जाम आवडलं. काय म्हणजे बायको घरी नसताना प्रत्येक वेळेस कसे नव्या दमानं कामाला लागतात तुम्ही. आय लाईक इट रिअली. अहो इन्स्पेक्टर, हा बेशरमपणा आता भरपूर झाला. काय मला त्या बाईला या घरात अजिबात ठेवायची इच्छा नाहीये. बर. ते पब्लिकला काय सांगायचं, प्रोड्युसर्सला काय सांगायचं ते तुम्ही ठरवा. हा तिला ताब्यात घ्या. हा त्रास आम्हाला आणखी नको इथे. ओके मधुकर, आता सगळा त्रास मी घेतो, पण त्यासाठी मला तुमचं कोऑपरेशन लागेल. म्हणजे ही मंदा चव्हाण आहे हे फक्त तुम्हीच सिद्ध करू शकता. हो ते कोर्टात करतो ना सिद्ध. आधी तुम्ही एफआयआर नोंदवून घ्या. अहो कंप्लेंट कोणाची नाहीये, चार्जशीट कशी फाईल करायची. पण इन्स्पेक्टर, तिनं फसवलं असलं तरी. कोणाला फसवलं मॅडम? अहो पब्लिकला, प्रोड्युसर्सला, मला. घ्या. अहो पण पब्लिकला आणि प्रोड्युसर्सला कुठं माहिती तिनं फसवलं ते.
कंप्लेंट कोण देणार हा मुद्दा आहे. अहो कंप्लेंट मी देतो ना. तिने मला फसवलं आणि अनिताला नाही शिकेली म्हणून. ठीक आहे, घ्या ही डायरी, पेन आहे त्याला, लिहा कंप्लेंट. हो या. हो इन्स्पेक्टर, मी कंप्लेंट लिहितोय. हो लिहा की मग, कोण अडवलं? हा, ते डाव्या खांद्याच्या डागाचं लिहा. हा? हा म्हणजे ओळखलं कसं हा प्रश्न नको, नाही का? लिहा, हा. लिहा. कठीण आहे हो तुमचं इन्स्पेक्टर. हम्म. नाही म्हणजे तुम्ही असं मिश्किल वागता ना, हम्म. म्हणून आमच्यासारख्या बायकांना मोह होतो. कशाचा हो? बॅचलरला झुलवण्याचा. अहो तुम्ही झुलवता आणि आमचा बंडा होतो, चम्या होतो, नाही का? सॉरी इन्स्पेक्टर. सॉरी इन्स्पेक्टर. हो मधुकर, झालं का? हो झालं. बघू. हे घ्या. हा छान आहे, हा सुंदर आहे कंप्लेंट. चल चित्रा, चल तू पण पटकन सही करून टाक. काय संबंध? कशासाठी? हा म्हणजे मी दमत घेऊन सही करून घेतली अशी तुमची कंप्लेंट नको, नाही का? बरोबर लिही. ठीक आहे. या. वा, मला मिळाली कंप्लेंट. आता माझा तुम्हाला कुठलाही त्रास व्हायचा नाही, मी निघतो. हो हो निघा. अरे वा, या मॅडम. इतक्यात निघालात इन्स्पेक्टर? हो, माझं इथलं काम झालं ना, आता तुम्हाला यावं लागेल माझ्यासोबत चौकीवर. कशासाठी? तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. कोणाची? तुमच्या नवऱ्याची. हा? आय एम सॉरी, म्हणजे अनिताच्या नवऱ्याची. हा. मिस्टर मधुकर प्रधानाची. अच्छा. चला, म्हणजे कंप्लेंट केली म्हणायची. यस. बघू तरी काय कंप्लेंट आहे. बघा ना बघा. आणखीन काय असणार हो? तुम्ही अनिताला नाही शिकलीत आणि तिची जागा घेऊन मिस्टर मधुकरांना फसवलं. करेक्ट? बरोबर. यस. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, जा तुम्ही. मग माझी पण एक कंप्लेंट आहे इन्स्पेक्टर. कंप्लेंट. माझ्याकडे आहेत ब्लँक पेपर अजून, बोला तुमची काय कंप्लेंट आहे? हा. मी मंदा चव्हाण असे लिहून देते की मी हे सगळं करणार नव्हते. माझी इच्छा नसताना मला अनिता म्हणून उभं करण्यात आलं. बर. ह्या घरात मला डांबून ठेवण्यात आलं. अरे अरे. म्हणजे अनिता सारखं चालता बोलता यावं म्हणून मारून मुटकून 2 महिने माझ्याकडून तयारी करून घेण्यात आली. काय बरोबर सांगता? ना? खोटं इन्स्पेक्टर, खोटं बोलते ही. खोटं बोलते हे इन्स्पेक्टर. आता डाव खिचावर उलटलाय ना, म्हणून खोटाळ घेते ती. हो. अरे अरे चित्रा देवीनं आळ कुठं घेतला अजून तुमच्यावर? तुम्ही ओढून घेतला स्वतःवर, नाही का? मी खोटा घ्यायचं कारणच नाहीये इन्स्पेक्टर. कारण हा सगळा डाव ह्या दोघांचा आहे. ह्यांनीच खून केलाय अनिताचा. हो खोटं बोलते इन्स्पेक्टर. तूच करा. ए, थांबा, थांबा. मला जर असं शांत बसू द्या. दिस इज टू मच फॉर मी. सांग ना, तूच या, केलंस. चला, बघा, या, चला, चला, समजा काय सुद्धा नको होतं हे सगळं. तू बरोबर करायचं. तूच केलंस. हो, हे तू आलीस इथे. मी आधी सांगते बघ. त्याला सांगायला सांगा. ओ थांबा, थांबा. खून कुणी केलाय ते आपापसात ठरवा. तोपर्यंत मी जरा ग्लासभर पाणी घेऊन येतो. कुणाला आणायचंय? किचन कुठं आहे? हा. हे, गप्पा चालतं. हे जा रे. शी. तेच तुला. बघ, बघ. मधू जाऊन बोल हा तिच्याशी. अरे हे बघा, आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. जमणार नाही तुला ते. नाही, म्या बोलणार असल तर तुम्हा दोघांना घेऊन बुडील. तुम्हाला काय वाटलं? म्या फासावर जाईल आणि तुम्ही दोघं इथं मजा मारत राहाल होय? हे, अगं पण जे झालं त्यात आमचा काय दोष? नाही कसं? माझ्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे तुम्ही. मला फासावर चढवणार आहे ना मग? अगं पण जर तक्रार दिली नसती तरी त्यांना कळलंच होतं ना की तू अनिता नाही असते. अच्छा मधुकर, म्हणजे तुम्हाला माहिती होतं हे अनिता नाही ते. तडांग 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 तडांग. ये! मला वाटलं आपण काय भन्नाट शोध लावलं. या वर्षी प्रमोशन नक्की. पण पण हे असंच होतं बघा चित्रादेवी. त्याला कुठल्याही गोष्टीचा क्रेडिट असं नाही.
म्हणजे इन्स्पेक्टर हिचं म्हणणं खरं धरताय? अहो मग अजून काय खरं धरायचं? इन्स्पेक्टरला खाते एवढं खरं बाकी खोटं. म्हणजे तुम्ही सगळे मिळून कोणा तेवढं मारा लागल्यावर आम्ही काय समजायचं? इन्स्पेक्टर हे बघा मी तुम्हाला सांगतो, चित्राचं आणि माझं मधू लफड. हो नाही 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 लफडं नाही. अहो तुमचं काय ते प्रेम बीम असलं ना, आमच्या भाषेत त्याला लफडच म्हणतात. इन्स्पेक्टर चित्राचं आणि माझं रिलेशन आहे हे खरं, मधू पण ही अनिता नाही हे मला माहिती नव्हतं. अजून किती वेळ खोटं बोलणार आहेस मधू? ए मधू तू- एकच वाजता तुमचं खरं. हो. शांत व्हा मंदाताई, शांत व्हा. शांत, शांत. या बोला, तुमचं काय मत आहे? मधू हो. म्हणजे ही अनिता नाही माहिती नव्हतं तुम्हाला? हो हो म्हणजे नव्हतं माहिती. हो म्हणजे माहिती नव्हतं म्हणताय, म्हणजे हो काय? अहो 100% सांगतो माहिती नव्हतं, पण हे न करण्याचंही कारण तुम्हाला सांगू शकतो. काय? ते गेली 2 महिने मंदाचा आणि माझा तसा संबंध आला नव्हता. तसा संबंध म्हणजे? अहो त्या पती पत्नीमध्ये असतो ना तसा. अगो बाई. आय सी. असा एक कोण प्रकार आहे तर. बर बर. आणि 2 महिने तसं बोलणंही झालं नव्हतं, त्यामुळे फरकही नाही जाणवला. त्यामुळं या बळीचं फावलं. पण ही मंदा चव्हाण आहे हे कबूल झाल्यानंतरचा तुमचा एक डायलॉग आठवतोय मला. कोणता? आणि त्याचा पैसा आणि प्रतिष्ठा झाली होती तर आज काही माझ्या बीडमध्ये हे का म्हणाला? अहो ते तुम्हाला फसवण्यासाठी होतं. फसवलं? बघा का फसवलं? बघा तू विचार. ओ काय फसवलं? हेच की माझा आणि चित्राच्या रिलेशनचा सुगावा लागू नये म्हणून. मधू म्हणजे या सगळ्यांनी मिळून विकेट काढली पाहिजे. आता बघा तुम्ही. तरी मला वास आलाच होता. हा? वास आला होता. हो हो शॉन पटकात होतो मी. ओ म्हटलं ही चित्रा इथं भिंत राहते कशी, यांचं लफड तर नसेल ना. पण तुमच्या त्या डायलॉग मुळे घडलो मी. इन्स्पेक्टर तुम्ही अजून बी घंटाचा. तुम्हा लोकांना मला गंडवण्याखेरीज दुसरं काय कामच नाही. म्हणजे आपला गरीब इन्स्पेक्टर भेटलाय म्हणून पकड त्याला की गंडो, पकड त्याला की गंडो. गरीब म्हणजे मी तुम्हाला न पकडताच गंडवलंय. वळून जोक मारतायत बघा बघा. सॉरी. अहो तुमची इमेज काय, चाललंय काय, सिच्युएशन काय? इमेज पर इमेज माझी कुठं काय? इमेज तर अनिता देवींची आहे ना. या बंदा नाही काय. तुम्ही सगळ्यांनी ना मामा केलाय माझा मामा. छे हो इन्स्पेक्टर, उलट मी मदत करते तुमची. आता खरं सांगू का, गेले 2 महिने आमचे हे म्हणजे माझे पतिदेव हे? माझ्या खोलीत आले नव्हते हे खरं. हा कारण ते दुसऱ्या खोलीत असायचे ना ह्यांना टीव्ही बरोबर. ए तोंड सांभाळून बोल. नटवी कुणाला म्हणतेस ग? ए म्हणलं नटवी हायच म्हणून म्हणलं नटवी. काय करते रे कुठली? काय ए, करते? थांबा थांबा थांबा. चौकशी चालू आहे इथं. असं काय नळावर भांडल्यासारखं भांडताय? ती कोण मला नक्की म्हणाली? नक्की नक्की नाही म्हणाली ती, नटवी म्हणाली. नाही ते इन्स्पेक्टर म्हणतात ना खाई त्याला खाऊ खावे. ए खोबड फोडीत बघ. तुमच्या बायका म्हणत थांबा थांबा. हो इन्स्पेक्टर भोग पडला. भोग पडलं जाऊ द्या. बायका घाबरला ना. हो इन्स्पेक्टर. बायका निदान बंदुकीला घाबरतात हे बरं. आता पुरुषांची काही धडकत नव्हती. अहो पण चला सगळे पोझिशन. हा म्हणते कुठलेही असांस्कृतिक शब्द न वापरता काय घडलं ते सांग. सांगते. तर ह्या दोघांच्या आधीपासून संबंध होते आणि म्या मंदा असल्यामुळं मधुकरशी संबंध ठेवायचं तसं काही कारण नव्हतं. हा पण म्या मंदा आहे हे ह्यांना
बोल. मला तुमचा स्वभाव लई आवडतोय बघा. आता माझा स्वभाव कुठं आला म्हणे? तरी बी आवडतो. शट अप. हे बघ म्हणता, मला बायकांच्या अंगावर ओरडायला आवडत नाही. तेव्हा प्लीज आय रिक्वेस्ट जे काय आहे ते नीट सांग. बर सांग. तर ह्या दोघांचं चंदाच्या लग्नाच्या आधीपासूनच लफडं होतं. बर चंदा कोण? हा? अहो म्हणजे काय, बहीण माझी. हा? अगं पण तिच्या लग्नाचा आता काय संबंध? अहो असं काय करता इन्स्पेक्टर? अहो चंदा म्हणजे अनिता नाही का? चंदा म्हणजे अनिता? हो, आधी मंदा म्हणजे अनिता होती ना. अरे यार, या चंदा मंदानीनं मेंदूचा पाड चेंदा मिंदा करून टाकला. बट चंदा म्हणजे अनिता हे आलं त्यानं. आलं ना? तिचं काय? हा, तर तिच्या लग्नाच्या आधीपासून यांचं लफडं होतं. चंदावर म्हणजे अनितावर ह्याचं कधी प्रेमच नव्हतं. पण अनिता तेव्हा लई जोमानावर येत होती ना, म्हणून याला तिचा पैसा बी हवा होता, चित्रा बी हवी होती. नंतर हळूहळू अनिताला समजा ध्यानात यायला लागलं होतं बरं का. तिनं मला पत्रानं सगळं कळवलं बी होतं. आणि नंतर सावकाश सगळे कॉन्ट्रॅक्ट पिक्चरचे घ्यायला सुरुवात केली होती. आणि या चित्राच्या इथं येण्यावर बंदी घातली होती. म्हणून या दोघांच्या नजरात माझी बहीण चालू लागली होती. हो इन्स्पेक्टर. थांबा हो थांबा. बाई एवढं चांगलं बोलताय, बोला काय. आणि या चांदानं माझ्या बहिणीचा खून केला. हो, केली माझी बहीण. माझ्या बहिणीला. असू द्या, उगी असू द्या. मेली ना ती, मरू द्या. असू द्या. अहो इन्स्पेक्टर, तुम्ही हिचा कसला सांगत करताय? हा ना. खोटा लडकी ती. ए सटवे, गपना का भास्कर. खोटा रटण्या हो, खोटा रटण्या. नाही कोण म्हणलं? हो इन्स्पेक्टर, ऍक्टिंग करते ती ऍक्टिंग बघा. झालं का हो? बघा. हो, तुम्हाला लोकांना ऍक्टिंग चढवावं लागलाय का? हो इन्स्पेक्टर थांबा. मी तुम्हाला कंप्लेंट घेऊन दिली आहे. तिला घ्या त्या ताब्यात आणि घाला गुंडा काय घालायचा तो. हा. हा तमाशा मला अजिबात नको आता घरात. हा तमाशा आता आपण संपूया. हा. ओके, पोझिशन. अरे यार. हो, मला पहिल्यांदा सांगा, खून खरंच झालाय का? मला नाही माहिती. झाला असावा. मला माहितीये खून झालेला आहे. हो, माहितीच असेल ना. अरे तूच केलायस तो. असं बर, मग मला आता सांग, मला तो 11 लाखाचा आहे कशासाठी केला? काय? 11 लाखाचा आहे. आता ही काय नवीन बांगड आहे? हो हा पण मस्त आहे. असं काहीतरी कॉन्क्रीट भांडा. हो भांडा काय? एक कसल्या 11 लाख ग? वा ग वा, इतक्या लवकर विसरली नाही, म्हणजे इतके पैसे जास्त झाले तुला. इन्स्पेक्टर, हा. अहो हिनंच माझ्या बहिणीचा खून केलाय. हो अहो, नाही, नाही, नाही. नाही, ती अनिता म्हणून राहावं म्हणून 11 लाख दिले त्या बाईनं मला. अहो इन्स्पेक्टर, खोटं बोलते हो. ती. थांबा. म्हणता दिस इज इंटरेस्टिंग. फक्त मला सांग, 11 लाख हा आकडा आला कुठून? त्याचं काय झालं माहितीये का? काय झालं? त्यावेळी मधुकर प्रधानांकडे फक्त 14 लाख रुपये होते. काय? नाही अहो खोटं बोलते. 14 आणि 11 म्हणजे खुनाबद्दल तोंड बांधून ठेवण्यासाठी तू 25 लाख घेतले तर. ओ इन्स्पेक्टर, हुशारात तुम्ही किती हा? अगं पण सिद्ध कसं करशील ते? सच करू शकते सिद्ध मी. कसं? लॉकर मध्ये ह्यांनी दिलेले नोटांचे बंडला जशाला तशा आहेत. ओ हं? त्याच्यावर बँकेचे शिक्के आहेत. मी तुम्हाला तारीख आणि बँकेचं नाव देते. जाऊन बघा त्या दिवशी ह्यांच्या खात्यातनं पैसा निघाला आहे की नाही. वा, गुड. अनुक्रमे 11 आणि 14. आता तुम्ही दोघं पकडले जा. मधू. हे खोटं आहे. हा, असं कुणाला बोलायचं असेल तर पटकन बोलून घ्या, कारण प्रश्न कायद्याचा आहे. मी दिसायला जरी कार्टून असलो ना तरी फुल फ्लेज इन्स्पेक्टर आहे, समजलं? हा काय नाही. काय नाही? अहो मला ओरडायचं नाही. हा गुड. तुला? नाही, तुम्हाला? अजिबात नाही. छान. चल, स्टार्टिंग पासून डिटेल मध्ये स्टोरी सांगायची, न थांब. अहो ती नाही म्हणाली होती. स्टार्ट. मंदाची आणि आमची भेट झाली तो दिवस रविवार होता.
कंटिन्यू. आमच्या दोघांच्याही डोक्यात एकच विचार घोळत होता. मारू, बोल ना. कशी कॉफी? थँक्स. Welcome. मी काय म्हणते मधू, हे असं किती दिवस चालायचंय? मी तोच विचार करतोय. मधू, हम्म, मधुकर, बोल ना. ऐक ना. हा. मला वाटतं अनिताला आपलं रिलेशन चांगलंच समजलंय. हम्म, ए, यार, शक्य आहे ते. मधू, मला कंटाळा आलाय यार हल्ली एकटीने राहायचा. बोर होतं एकटीने राहायला. आणि ही अनिता आता उरळून परत यायच्या. तू मला इथून हकलणार. असं काय करतेस चित्रा? बघू काहीतरी उपाय काढू आपण. कसला उपाय काढणार आहेस? अनिताची सवत म्हणून आणणार आहेस का मला इथे? अगं चित्रा, मला तरी कुठं इंटरेस्ट आहे त्या अनितामध्ये, पण आपण पैसा तर तिचाच उडवतोय ना. आणि हे बघ, ती सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. पाळलं तर हवीच ना. मी काय म्हणते मग तू? हम्म. आता अनिता कशासाठी गेली आहे रे उरणला? बाप मारायला टेकला असेल ना, दुसरं काय. तू नाही गेला सासऱ्यांना पाहायला? सासरा? कोंबडीच्या बापाला सासरा म्हणतात. कोंबडीचा बाप काय रे तू? कॉफी घे ना, गार होते. बरं ऐक, तुझ्या अनिता देवींच्या पोस्ट दाखवते. दाखव. बघ, ही कशी वाटते? छान आहे. ते गेल्या महिन्यात एक काय कमेंट्स आल्या होत्या म्हणजे. हो, खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या होत्या बरं का तुझ्या बायकोला. नको टोमणे मारू. बघ, ही कशी वाटते? हे बघ ना, ही लोक काय काय बोलताय. अरे चांगले कमेंट्स आहेत. चांगले तर आहेत, तुला चांगलेच वाटणार हो की नाही? ऐका परत. बरं मी काय म्हणतो, आपण नवीन एखादा सिनेमा काढूया आणि त्यामध्ये तुला घेऊया, मग तर खुश. हो. मग ठीक आहे. बरं मला एक सांग मधू, अनिताचं काय रे? आणि त्याचं काय बघू, तिला आपण परत विचार काहीतरी करूया. ती सोन्याचा अंडे देणारी कोंबडी आहे. तिला आठवण झालं. अनिता? अनिता नाही, मंडा आहे मी. अनिताची जुळी बहीण. मंडाचा वाद. बया 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 बया. बोललाय की लाजवाडा, हा? मधू, कसलं विलक्षण चांगले आहे हे. हो ना. या बया, आता जुळी बहीण म्हणल्यावर सारखं पण असणारच ना. असणार असणार. अनिता कुठे आहे? हाय ती उरणला. मग तुम्ही काय करता इथे? काय म्हणजे तिचं बदली. हं? आता मला सांगा, तुम्ही बी लोक खाल्लं की नाही अनिता म्हणून? आता प्रत्यक्ष नवरा ओळखा ना, तर पब्लिक काय ओळखणार आहे? हं? पण तुम्हाला म्हणायचं काय आहे? मग हं? हे मधू थुकते बघ. शी. आता तुम्हाला बी मला कशाला म्हणतायसा? हे हं? सरळ तुला म्हणा की.
सगळं अनिताचं आहे. आता आता मी आणि तर असं काय वेगळं आहे बरं सांगा. काय हे बघ, नुसतं रूपावर चालत नाही, तुला अनितासारखं धड बोलता येत नाही. तू काय करणार का नाटक सिनेमात काम? अगं ऍक्टिंग म्हणजे काय चेष्टा नाहीये. म्हणजे मला अनिता सारखं व्हायला जमायचं नाही होय. हो, एक मिनिट, काय बोललीस? अनिता सारखं व्हायला काय म्हणायचंय का तुला? आता मला सांगा, साधी गोष्ट आहे, आता जगाला दोन दोन अनिताची काय गरज बरं? खरी अनिता राहील तिकडं उरणला आणि मी राहील इथं रूप बाबा अनिता देवी म्हणून. अगं लोक दगड मारतील, दुसरं काय व्हायचं नाही. आणि मला एक सांग, अनिताला पाठवलंच कसं ग तुला इथे? हा ना. ती कशाला पाठवत्या? माझ्या बापाने डांबून ठेवलंय तिला तिकडं. हा? म्हणजे या बाया काय माणूस आहे, आता डांबून ठेवलंय म्हणजे मी कळलं ना. हे बघ, तुझा विचार काय ते सांग. हा. माझा विचार, आता माझा विचार सांगितला की आता मी आता मसनी अनिता सारखीच आहे बघा. काय बी परतून ठेवायचं नाही. पर तुमचा माय पहिला चित्राबाई नाही म्हणजे आता तुम्ही इथं चोरून भेटायची गरज नाही. असं आपण तिघं बी राहू इथं, तुम्ही बी रासरोस राहा की इथं. हा आता म्हणजे असं घाबरून राहायची गरज नाही. करा विचार. हे बघ, माझी बायको म्हणून घरात राहणं वेगळं आणि अनिता म्हणून नाटका सिनेमात काम करणं वेगळं. लोकांना जरा जरी शंका आली ना तर ते तुझं नख सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. अहो शंका आली तर ना. पाहिलीस, भाषा पाहिलीस का तुझी? आणि तू अनिताचा रोल करणार. अहो तमाशाच्या लाईनीला लागले म्हणून हे वळण पडलंय जिभेला. आता ते वळण काढाय 15 दिवस बी लागणार नाही. दाखवू का? थांबा. फक्त 2 महिने द्या, शाळा शिकलेली आहे मी. हा जमतंय की नाही? हे अगं तुला वेड लागलाय का मधू? काय प्रकार आहे हा सगळा? हा ना. हे बघ, अनिता सारखं वागणं म्हणजे पोरखेळपणा आहे. हे भूल तू डोक्यातून काढून टाक. चित्रा, मला वाटतं आपण हिला आहे ना पोलिसांच्या ताब्यात द्यावं. मलाही तेच वाटतंय. हा, पोलीस बोला पोलिसांना फोन लावा. नाही तुम्ही इकडे पोलिसांना फोन लावला की तिकडं अनिताचा खेळ खल्लाच झाला म्हणून समजा. काय? काय? नाही मधुकरराव, अहो तुम्हासनी अनिताचा जीव किती प्यारा आहे हे ठाव आहे मला. तुमच्या आणि चित्राबाईच्या रस्त्यातला काटा आहे ना कधी. आता तो काटा तुम्ही कधीच काढला असता. पर सोन्याचं अंड देणारी कोंबडी तुम्ही अशी मारणार कशी? तेव्हा माझा ऐका, तुमचा बी डाव जमवला आणि माझा बी. नाहीतरी तुम्हासनी अनिता नको आहे. तुम्हासनी तिचा पैसा हवा आणि या चित्रबाई हव्या. मग दोन्ही बी मिळेल की तुम्हासनी आणि माझी बी ईर्ष्या पुरी होईल. हा? ईर्ष्या? तुझी कसली ईर्ष्या? पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या बहिणी आल्या, चंदा आणि मंदा. चंदा म्हणजे तुमची अनिता आणि मंदा म्हणजे म्या. दोघी बी फुलावणी वाढलो होतो, नाच गाणी शिकत होतो. पण चंदी पहिल्यापासून आतल्या गाठीची होती. बापाला लग्न लावून बोर्डावर पहिलं पाऊल टाकलं आणि पब्लिकला खुळच केलं की. भाव वाढला तशी मस्ती शिरली तिच्या डोसक्यात. मी तिच्या संग स्टेजवर उतरलो असतो तर तिची हवा राहिली नसती ना. म्हणून मला खाली दाबायला सुरुवात केली. पिक्चर मध्ये चान्स भेटला तशी आणखीनच बिथरली ती. आमची लाज वाटायला लागली तिला. मी आणि माझा बा मेलो असतो तर गावभर साखऱ्या वाटल्या असत्या तिनं. पण मी बी काही मेलायचं दूध पिलं नव्हतं. तिला वाटलं असं मंद कामातून गेली पर सोडतो का काय. मी आम्ही ठरवलं तिच्या जागी तिच्यापेक्षा सरस ऍक्टिंग फॅक्टिंग करून दाखवणार. तेव्हाच माझा पिलन पक्का केला मी. ते कोणतरी स्टोरी सांगितली मला ते फारीच्या नटीची. तिथं तोंड भाजलं म्हणून तिने तिच्या पोरीला उभं केलं होतं हो, बघा. हो. शेवट तर पब्लिकला पत्ता लागला नाही. आता मला सांगा, ती तर पोरगी होती, मी तर जुळी बहीण आहे. म्हणजे रूपात फरक नाही, अंगात फरक नाही. नाही तिच्या जागी ऍक्टिंग करून दाखवली ना तर नावाची मंदा चव्हाण नाही मी. हा हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकतो
आणि आता तू जे काही सांगितलंस त्या गोष्टीची मला कल्पनाही नव्हती. हम्म. आणि मलाही तसा इंटरेस्ट नाही अनितामध्ये. आणि तुझा प्लॅन पण इंटरेस्टिंग आहे, बघ नक्कीच. पण रिस्क पण आहे त्यामध्ये. कसली हेच की तुला अनिता म्हणून कोण मान्य करणार नाही. आता सांगितलं ना मगाशी 2 महिने द्या आणि आणि मग तुम्ही बी ओळखून दाखवा की चंदा कोण आणि मंदा कोण. हा 2 महिने कोण थांबणार आहे ग? मधू यार प्रोड्युसर्स गळ्यात होतील आपला. हो ना, अहो मग त्यासनी सांगा की अनिता 2 महिने झालं आजारी आहे. तिला ते आता मोबाईल वर काय दाखवायला निप्पा का फिप्पा व्हायरस आलाय हा, बघा हा. तसलं झालंय म्हणाव तिला. कोणाला कळतंय? अगं मग अनिताचं काय? अहो कशाबाई विचार करताय की तुमच्या नजरच बी पडायची नाही बघा. मधू हम्म? This is a deadly proposal. We must think about it. आणि हिची आयडिया तशी जबरदस्त आहे. हा तेच म्हणायलो बघा. Right. आता सगळं ठीक आहे ग, पण लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं म्हणजे आगीशी खेळणं. जरा जरी गोंधळ झाला ना तर सगळे आपण गोत्यात येऊ. आणि अनिता काय गप्प बसेल असं वाटतं का तुम्हाला? मधुकर राव अहो मग कायमची गप्प करू आपण अनिताला. काय काय? अनिताला कायमचं गप्प करता येईल असं म्हणाली मंदा आम्हाला. वाह, सुंदर, इंटरेस्टिंग. काय मस्त प्लॉट आहे हो. म्हणजे एखाद्या इंग्लिश पिक्चरच्या थोबाडीत मारत असा पिक्चर निघाला याच्यावर नाही का? मंदा हा? हा? मंदा कुठे गेली? माझं लक्ष नव्हतं, मला नाही माहिती. चायला पळाली का काय? मंदा दारचं उघडं आहे. काय माहिती, बघता बघता गायब झाली. यार हे सापडली का? नाही, जरा दिवाराखाली बघ ग. भेटलं. आम्ही डेटचे हो इकडे कसे असेल? बस आत बघा. हा की आत मंदा? हे मंदा? आहे 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 आहे. काय करते तिकडे? पाण्याचं खंड फुटलंय ना म्हणून डोक्यात धरून बसली आता. बरं झालं, मला वाटलं पळाली का काय. ती कशी पळती हो? ओके, म्हणजे असा सगळा गोलमाल केला तर बर. म्हणजे अनिता देवी मध्ये 2 बाया वास करतात हे म्हटल्यानंतर मलाच मॅड मध्ये काढलं. मंदा चव्हाण शोधली तर ती बाया तुम्हाला आधीपासूनच माहित होती. मग आधी असं का म्हणालात काय माहित नाही म्हणून? अहो सगळं प्रकरण तिच्यावर शेकलं असतं आणि आम्ही सुटलो असतो म्हणून मग आता का कबूल केलं? अहो आमचे पैसे अडकले ना तिच्याकडे. आम्हाला काय माहित तिने ते बंडल लॉकर मध्ये ठेवलेत म्हणून. तेच ना. वस्ताद पोडगी दिसते. हा, अशा मुलींची गरज आहे आमच्या डिपार्टमेंटला. तुम्हाला सांगतो मधुकर, अशा 2-4 मुली सुद्धा आमच्या डिपार्टमेंट मध्ये असल्या ना तर चोरांचे चक्के ढिले होतील. मग इन्स्पेक्टर घेऊन जा ना तुम्ही तिला. हो, घेऊन गेलं पाहिजे, पण आता बेड्या घालू. हा? फार वेळ झाला ही बया आली नाही. कुठे आहे? बसली असेल आत. ए बया, किती वेळ डोक्याला हात धरून बसणार आहे? ए बाहेर. हीच सापडली. आले, आले. हसा हसा हसा. आता बेड्याच्या लॉकअप मध्ये नाही का? ते आता तुम्हीच ठरवायचं इन्स्पेक्टर. मी कसा? म्हणजे मला आता हसवायचंय की रडवायचंय ते तुम्हीच ठरवायचं नाही का? अहो मी कसं ठरवणार हो? मी आपला मामुली इन्स्पेक्टर नाही का? छे छे मामूली नाही हा. मग काय बंड्या का चमेया? सॉरी इन्स्पेक्टर. सॉरी इन्स्पेक्टर. अहो गमतीने म्हटलं होतं मी.
गंमत म्हणे. आम्हाला पण तसंच वाटतं तुमच्याबद्दल. पण काय करायचं ना, ड्युटी ड्युटी, कायदा गाढव असतो. इन्स्पेक्टर, कायदा गाढव असलं म्हणून काय झालं? हम्म. आपण तर शहाणे आहोत की नाही? आणि तसंही आता जे काही घडलंय ते आम्ही दोघांनी सगळं खरं खरं सांगून टाकलंय हो तुम्हाला. हो. आता तुम्हीच विचार करून बघा इन्स्पेक्टर, जे काही घडलं त्यात आमचा दोष किती? आणि आणि इन्स्पेक्टर, तसं मी तुम्हाला सांगते, ही मंदा अवतरली आणि ती ही अशा तयारीनं अवतरली की आम्ही सुद्धा वाहवत गेलो. पण सगळं कळलंय कुठे मला अजून? आता काय कळायचं राहिलंय? आणि त्याचा खून खरंच झालाय का? झालाय. अहो मग कुणी केलाय, कसा झालाय, आणि डेड बॉडीचं काय झालं? ते नाही हो आम्हाला माहिती. माहिती असल्या तर तुम्ही मला थोडं सांगणार, माझा अगदी अंत पाहणार तुम्ही. पण सांगा, जे काय आहे ते स्पष्ट सांगा, म्हणजे माझी आणि तुमची जबाबदारी संपली. म्हणजे फाशी कुणाला द्यायची, माफी कुणाला द्यायची, हे कोर्टात बघून घेऊ आपण. मी सांगते इन्स्पेक्टर, खून हा तिनंच केलाय, आम्ही फक्त पैसे दिले. हो. आपण खून करायला पैसे कशाला लागतात? आजकाल पैशांशिवाय कुठली गोष्ट होत नाही इन्स्पेक्टर. या मंदादेवी, डोक्याला चांगलाच खुराक दिलाय तुम्ही आमच्या. आता तेवढं चालायचंच की. आता आम्ही लफडी करतो म्हणून तुमचं पोट चाललंय ना हो. मग लफडेबाज. काय उच्च विचार आहे तुमचे. पण मला सांगा, कुणासाठी 25 लाख कुणाला दिले? अहो ते लॉकर मध्ये ठेवलं म्हणते ना ती मगाशी. कसा शक्य मधुकर? अहो लॉकर मध्ये पैसे ठेवून खून कसा करायचा? मग ती काय म्हणते? काय हो? खोटं बोललो म्या. काय? पुन्हा खोटं. मला ना तुमच्या लोकांचं हेच कळत. म्हणजे जरा असं खरं बोललात ना, परत खोटं. परमेश्वरा, अरे कुठे लिहून ठेवले तरुण पिढी? मधू, अरे म्हणजे हिला फसवलंय आपल्याला. हो ना. हे बरोबर नाही मंदादेवी. म्हणजे पैसे घेतले म्हटल्यावर खून केलाच पाहिजे हो. फसवी चालायची नाही, कोणत्याही फील्ड मध्ये असो. लॉकर मध्ये पैसे नाहीत हे खरंय, हम्म. पण म्या खोटं बोलले कारण हे दोघं मला एकटीलाच फसवायला निघाले होते. म्हणून खोटं बोलून म्याच अडकवलं यांना. म्हणजे खून केलंय तू? म्या खून केलेला नाही. अरे मग कुणी केलंय? तुमचे या दोघांपैकी कुणी? आता ते मला काय माहिती. डेड बॉडीचं काय झालं? ती तुम्हाला गावणार नाही. हा, असं नका समजू. 10 वर्षाचे सांगडे शोधून काढलेत आम्ही. एक वेळेस कुणी नाही सापडणार, पण डेड बॉडी नक्की. इन्स्पेक्टर, मी काय म्हणतो, बोला ना, बोला. फार वेळ झाला तुम्ही काय म्हटलं नाही, बोला. तर हे बघा इन्स्पेक्टर, आता अनिताची डेड बॉडी काय सापडत नाही, बरोबर? बरोबर. अहो मग खून झालाय हे कशाला म्हणायचं? मग काय झालं आम्ही? अहो अनिताचा खूनच झालाय. मग तेच म्हणतोय ना मी. अहो मी दुसरं म्हणतोय. मला उगं कन्फ्युज करून टाकू नका. काय ते नीट सांगा. हे बघा, आता जे झालं ते झालं. हा, जगाच्या दृष्टीने मंदा हीच अनिता आहे. करेक्ट. बरोबर? करेक्ट. आणि आता सगळं आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चालू. आय एम हॅपी, चित्रा इज हॅपी आणि मंदा इज हॅपी. काय ग मंदा? हॅपी एकदम. हा. अहो पण माझं काय? आय एम नॉट हॅपी. इन्स्पेक्टर, वी विल मेक यू हॅपी. आणि तेवढ्यात नाही भागलं तर? मग मी आधी देते की पैसे तुम्हाला. गुड. मी सुद्धा कॉन्ट्रीब्युट करेन. काय वा. ना? छान. मग आता इथे इश्यू सॉल्व्ह झाला. आता तुम्ही तयार झालात म्हणजे नो इश्यू. एका पायावर. अरे वा, मग तर फारच उत्तम. पण मी तयार कशासाठी व्हायचंय? इथे सगळी तयार मंडळी दिसते मला. इन्स्पेक्टर, तुम्ही केस दाबायची. Yes. म्हणजे मिटवी. बरोबर. नाही हो, लोक काय म्हणतील, एवढी फेमस अभिनेत्री अनिता, तिची केस मिटवी केली. अहो लोकांचं काय, लोकांना कुठं माहितीये अनिता मिली हे? अहो पण आमच्या डिपार्टमेंटचं काय, त्यांना माहितीये ना. अहो डिपार्टमेंटचं तुम्ही जे सांगाल ते, फक्त अनिताची डेड बॉडी नाही सापडली म्हणजे झालं. ती जबाबदारी माझी. अरे वा, मग तर झालंच. ये तेरी भी चूप, मेरी भी चूप. Yes. आता कसं बोललात? बरं नाही दिसलं. हा, पण बरं दिसलं तर माझा फायदा. इन्स्पेक्टर, 25 लाख देऊ? 25 लाख असते. अहो खून करायला 25 लाख ठीक आहे, पण खून लपवायला 25 लाख कमी पडतात.
वडाव 30 40 हा 50 50 lakhs 50 हो म्हणा माझी येणार आहे ये तर हे किंवा हो म्हणा बरं इन्स्पेक्टर 50 लाख डन तर